ही केवळ एक आठवण नाही, तर आजही हजारो बैलगाडा शर्यतप्रेमींच्या काळजात तडतडणारी भावना आहे. जेव्हा मैदानात विठ्ठलांना असायची, बकासूर सर्जा तेजाईंची गाडी असायची, घरती फक्त शर्यत पाहायला नाही, तर इतिहास अनुभवायला जमायचे. बाळवणी असो, वडकी असो, पुसेगाव, नेर किंवा मथुर, प्रत्येक मैदानात नानांचा वेगळा स्वभाव असायचा. गाडी रेषेवर उभी राहिली, नानाला काम घट्ट धरून बसले आणि क्षणात मैदानात असा वेग सुटायचा की प्रेक्षकांचा श्वासही थांबायचा. आज सगळं बदललं, पण त्याच दिवसाच्या आठवणीत अजूनही तशा जिवंत आहेत. आज सोशल मीडियावर दिसणाऱ्या हजारो कमेंट एकच गोष्ट सांगतात, नानाशिवाय मैदानाला मजा नाही. कुणी भाऊ कोण म्हणतं नाना लवकर बरे व्हा, तर कुणी आशेने लिहितं उद्या मोठा धमाका ओनली नाना. काही जण ठामपणे सांगतात नानांना बकासूरच्या गाडीवर बसवा, कारण लोकांना ते दृश्य पाहिलं आहे, अनुभवलेलं आहे. बकासूर आणि नाना एकत्र आले की वेगाला शेवट राहायचा नाही, हे मैदानात अनेकदा पाहिलं आहे. बैलगाडा शर्यती फक्त स्पर्धा नाही, ती माणसाची ओळख आहे. नानांसारखा ड्रायव्हर त्याच्या नावावर मैदान भरायचं. आज मैदानाबाहेर असताना लोकांच्या मनात जी हुरहुर लागली, ती या नात्याची साक्ष देते. नाना पुसेगावला पाहिजे, नानाशिवाय गाडीला किंमत नाही. नाना नसतील बघायला मजा नाही. या ओळी साध्या वाटतात, पण त्यामागची भावना खूप खोल आहे. कारण इथे फक्त ड्रायव्हर नाही, तर एक काळ, एक आत्मा लोकांना परत हवा आहे. बकासूरचं नाव घेतलं तर आजही अंगावर काटा येतो. बकासूर तेव्हाच्या गाडीवर नाना बसले पाहिजेत, असं लोक का म्हणतात, याचं उत्तर मैदानात लपलेलं आहे. बकासूर, सर्जा, तेजा आणि नाना केवळ जोडगोळी नव्हे, ही एक ओळख होती. आज नवे नंदी आहेत, नवे ड्रायव्हर आहेत, नवे कॉम्बिनेशन आहे, पण लोक अजूनही त्या जुन्या दिवसांना शोधत आहे. कारण त्या शर्यतीमध्ये फक्त वेग नव्हता, तर आत्मा होता. काळ बदलला, शर्यती बदलल्या, पैसा वाढला, बक्षिसं लाखांमध्ये केली, पण लोकांचं प्रेम तसंच राहिलं. कारण बैलगाड्या शर्यत आजही माणसामुळे जिवंत आहे. काही जण विनोदात लिहितात नाना लाथा खायचं काम बाकी आहे, तर काही जण काळजीने म्हणतात नाना आराम करा, तब्येतीची काळजी घ्या. या सगळ्या ओळींमध्ये एकच भावना आहे, आपुलकी. नाना, बकासूर, सर्जा, तेजा ही नावं फक्त शर्यतीत नाहीत, ती एका पिढीची आठवणी आहेत. कदाचित उद्या नाना परत मैदानात दिसतील, कदाचित नाही. कदाचित बकासूरची गाडी पुन्हा वेगाने धावेल, कदाचित तो काळ फक्त आठवत राहील. पण जोपर्यंत लोक मेसी नानाशिवाय मैदान नाही, बकासूर देवाचं दर्शन हवं असं म्हणत आहेत, तोपर्यंत बैलगाडा शर्यत जिवंत आहे. कारण ही शर्यत आजही लोकांच्या हृदयात धावत आहे. आणि म्हणूनच आजही कुणीतरी म्हणतो काय ते दिवस होते राव, आणि ते दिवस अजूनही आपल्यासोबत आहे.